नमस्कार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। उद्योग नगरीत आज शिवजयंतीनिमित्त मिरवणुकांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। पिंपरी चिंचवड शहरात आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा होणार। महापालिकेसह शहरातील विविध शिवजयंती उत्सव मंडळ आणि विविध संस्था संघटनांच्या वतीने शिवज्योती, मिरवणुका, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। शहरातील प्रमुख चौक, पुतळे आणि सार्वजनिक ठिकाणी भगवे ध्वज, पताका आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक भागात एक गाव एक शिवजयंती या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। महापालिकेकडून प्रमुख चौकांमध्ये स्वच्छता, पाणी पुरवठा, प्रकाश योजना आणि तात्पुरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत। पोलीस प्रशासनाकडून शहरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून मिरवणूक मार्गावर वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत। नागरिकांनी उत्सव शांततेत आणि शिस्तीत साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। वाहतूक पोलिसांच्या ट्रॅफिक बडी व्हॉट्सअप तक्रार प्रणालीवर शहरातील नागरिकांनी केल्या 9,500 तक्रारी। शहरातील रस्त्यांवर वाहतूक पोलीस नसले तरी आता बेशिस्त वाहन चालकांच्या तक्रारी सजग नागरिक थेट व्हॉट्सअपद्वारे पोलिसांना करू शकतात। पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या ट्रॅफिक बडी या व्हॉट्सअप चॅटबॉट प्रणालीने हे शक्य झालंय। या प्रणालीद्वारे सोमवारपर्यंत 9,872 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। नागरिक 8788649885 या क्रमांकावर व्हॉट्सअप करून तक्रार नोंदवू शकतात। या प्रणालीद्वारे वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे किंवा खराब रस्ते, सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे, अवैध पार्किंग अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास तक्रार करता येते। 10वीच्या परीक्षेला उद्यापासून होणार प्रारंभ। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील तब्बल 51 परीक्षा केंद्रावर 25,779 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत। विद्यार्थ्यांना सुरक्षित, शांत आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्व केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे। प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे। दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। स्थायी समितीसह विशेष समिती सदस्यांची निवड उद्या होणार। पिंपरी चिंचवड महापालिकेची तहकूब विशेष सभा उद्या होणार आहे। त्या सभेत स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड केली जाणार आहे। तसेच विषय समितीसाठी प्रत्येक 9 सदस्यांची निवड होणार आहे। स्थायी समितीसाठी भाजपचे 11, राष्ट्रवादीचे 4 आणि शिवसेना शिंदे गटाच्या 1 नगरसेवकाला संधी मिळेल। विधी समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, शिक्षण समिती आणि महिला व बालकल्याण समिती या 5 समित्यांमध्ये प्रत्येकी 9 सदस्यांची निवड केली जाणार आहे। नगरसेवक संख्या बळानुसार भाजपचे 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 नगरसेवकांना प्रत्येक समितीमध्ये संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। भोसरीमध्ये 16 किलो गांजासह 2 जण अटकेत। भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक करून तो विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। ही कारवाई भोसरी येथे देवकर वस्तीत करण्यात आली। विशाल रावण मोहिते आणि गणेश बाबूराव थोरात दोघे राहणार दिघी गाव अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोकळ्या जागेत संशयितांनी विक्रीसाठी 16 किलो 120 ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीरपणे जवळ बाळगला होता। पोलिसांनी धाड टाकून त्यांच्याकडून 8,80,000 रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।